या अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे करून घ्यायचा आहे. थांबा, आवाज कमी करा दादा. यस बघा, एकमेव कर्णधार असा आहे ज्यांनी चारी टॉस जिंकले, जोरदार 5 टॉस जिंकलेत. दादा काय म्हणाल, फायनल मध्ये पोहोचलात, पहिला सत्र पण तुमचा एक आत्मविश्वास, आणि तुम्ही म्हटलं की दीपक दादा यावर्षी आम्ही खूप प्रयत्न करू, आणि तुमचं खऱ्या अर्थाने सगळ्यात सहकार्य काम केलं. कसं वाटतं फायनल मध्ये तुम्ही पोहोचलात? नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यामध्ये प्रवेश करणे म्हणजे अभिमानास्पद बाब आहे. आणि याचे सगळं श्रेय जे आहे, ऑल क्रेडिट गोज टू माय टीम मेंबर, ज्यांनी खूप मेहनत केली आणि आम्ही आता फायनलपर्यंत पोहोचलो. सगळेच प्लेयर म्हणजे खूप चांगले खेळले म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचले. 10वं पर्व विशेष आठवणीचं आहे. आज तुम्हाला अशा 10 वर्षात कोणत्या कोणत्या खेळाची आठवण त्याची तुमच्यामध्ये खेळले? नक्कीच जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा ज्या ज्या संघामधून खेळले, सगळ्यात पहिला आम्ही आमच्या डहाणूचा संघ, मनोज मोरे माझे टीम ओनर होते, त्यापासून सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत मी तारापूर संघ असू दे, मी एकदा बावड्यामध्ये सुद्धा खेळलेलो आहे, एकदा उमरवीमध्ये खेळलेलो आहे, आणि जास्तीत जास्त मी डहाणूमध्ये खेळलेलो आहे. सगळ्या संघांचा मला अभिमान आहे आणि खूप चांगली मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. टॉस तुम्ही जिंकलाय, काय घेणार? बॅटिंग. बॅटिंग घेणार. आता बॅटिंग का घेणार? कारण की काल संध्याकाळी निर्णय थोडा आमच्या विरुद्ध गेला होता. संध्याकाळी बॉल थोडे आमचे गेले नव्हते, तर पहिले बॅटिंग घेऊन आम्ही प्रयत्न करणार की जास्तीत जास्त धावसंख्या उभारू. मोहिते, काय तलवार तुझी येणाऱ्या शिवजयंतीमध्ये लवकरात लवकर तुम्ही तलवार तळपण बघितली, असं कोणतं तुम्ही पदार्थ खाता की ज्याच्यामध्ये तुम्हाला ताकद बघायला मिळते? काय नाही, जेवणच करतो. कोणते इम्प्रेशन काय मिळाले 2 अर्धशतक? कारण आतापर्यंत बघितलं सर्वात कमी धावसंख्या, आतापर्यंत आपण धावसंख्या 122, 90, 95 बघितलं, पण यावर्षी फक्त 72 धावसंख्या आणि कालची मला 80 या व्यतिरिक्त आपण बघितलं मिळेल. पण यावर्षी बघितलं की प्रत्येक खेळाडू प्रत्येकाचा अभ्यास केलाय, आणि गोलंदाजासाठी टाळ्या वाजवा की हे पर्व गोलंदाजाने गाजवलाय. मला अभिमान वाटतोय की 10 वर्षाने माणसाने काय शिकलं तो गोलंदाजी बघायला मिळालाय. आता तुमची बॅटिंग आहे आणि तुम्ही फायनल करण्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. आणि किती धावा काढायचा तुम्ही प्रयत्न करा? त्याने टॉस जिंकून बॅटिंग घेतलाय, तुम्हाला फिल्डिंग दिलाय, तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही सर्व मॅच बॅटिंग करून जिंकलो आहे. आता फिल्डिंग करा, आता रणनीती वेगळी आम्ही वेगळी करू. आणि वसंत दादा, हे आपल्या या 3 भाऊनी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं, दुसरी 50 मारावं, हे तुम्हाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक मारताना तुम्हाला बघायला मिळालाय. थँक्यू. आता बाकी आपण सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. इथे आता मनोज मोरे, श्रीयुत मनोज मोरे डहाणू यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की जर डहाणू संघ अंतिम सामन्यामध्ये विजय संपादन करतो तर 5001 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं त्यांना इथे अनाउन्स करण्यात आलेलं आहे. यानंतर मी संपूर्ण क्रीडा रसिकांना, प्रेक्षकांना, इथे उपस्थित सर्व मान्यवरांना आणि खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्वांनी आपले मोबाईल सायलेंटवर ठेवायचे आहेत, सर्वांनी आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे, आपले गॉगल सर्वांनी काढून घ्यायचे आहेत, आणि टोपी सुद्धा जी परिधान केलेली असेल ती काढून घ्यायची आहे. आपण आता थोड्याच वेळात राष्ट्रगीताला सुरुवात करतोय. सर्वांनी जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. एक साथ सावधान हो गए, सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे
माता की, भारत माता की, भारत माता की. पाहुणे आपल्याला आता सगळ्यांना शुभेच्छा देणार आहेत. सगळ्यांनी लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. आपले जे मान्यवर आहेत ते दोन्ही संघांना आता शेक हँड करणार आहेत आणि आपल्या शुभेच्छा देणार आहेत. जय अंबे वॉरियर्स डहाणू संघ, त्यांचे संघ मालक आणि सर्व खेळाडू इथे लाईनअप मध्ये आहेत. पाहुण्यांना विनंती आहे की आपण सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. चला आपण बघत आहात दोन्ही संघाच्या खेळाडूची ओळख परे केलेले आमच्या आलेले मान्यवर. प्रथमतः जय अंबे डहाणू संघाची ओळख परेड करून घेत आहेत. बिग बुल्स एडव्हान्स संघ जर इथे अंतिम सामन्यात विजयी होतो तर त्यांना 2151 रुपयाचं पारितोषिक, त्यांचे जावई श्री निलेश मंगळ्या जाधव उमरोळी यांच्याकडनं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 2111 रुपये. तुमची फिल्डिंग आहे. दीपक सर, एक योगायोग असा या ठिकाणी आलाय की कालचा जो शेवटचा सामना होता ना, तो शेवटचा सामना या दोन्ही टीमच्या दरम्यानच होता. बिग बुल्स एडव्हान्स संघाने नाणेफेकीचा कौल इथे गमावलेला आहे आणि त्यांना प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. त्यामुळे जय अंबे वॉरियर्स डहाणू संघ, आपणास विनंती असेल की आपण आपला पॉवेलियनचा ताबा घ्यायचा आहे. राजेशजी एक बघा दादा, योगा कायला बघा, कालचा शेवटचा सामना देखील यांचाच होता. दोन्ही एकमेकांसमोर. थँक्यू सो मच. अनेक आठवणी तुमच्या बघायला मिळाल्यात. कालचा शेवटचा सामना देखील तुमचाच होता, आजचा शेवटचा सामना देखील तुमचाच आहे. हे दोन्ही संघ मला बघायला मिळाले. दोन्ही संघांना आम्ही इथे आता शुभेच्छा देतो आणि अंतिम सामन्याला सुरुवात करावी अशी मी पंचांना विनंती करतो. आणि चला आपण जातोय. बिग मॅच. दोन्ही संघांचे संघ मालक आणि खेळाडू मेगा यांनी फायनलचा इथे एकदा मॅच. फोटो घ्यायचा आहे आणि आपण लगेचच सामन्याला सुरुवात करतोय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये आमच्या सोबत जोडले जातील. प्रत्येक बॉलचं वर्णन एक एक करून आम्ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. दीपक संके सर माझ्यासोबत जोडले जातील. टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडशी निर्णय जय अंबे वॉरियर्स टीमच्या कॅप्टननी घेतलाय आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल, ते म्हणजेच बिग बुल्स एडवन या टीमला. जय अंबे वॉरियर्स डहाणू आतापर्यंत खूप चांगलं संकटानं चला सामोरे सर्वांनी जाऊन मैदानाचा ताबा सोडायचा आहे. त्यांनी, प्लीज फायनलची सर्व खेळाडूंना जी विनंती फेरी आहे की गाठली आहे. मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आपण थोड्याच वेळात अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. या अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर आपल्या मान्यवरांच्या उपस्थित आपण आताच केला आणि तो नाणेफेकीचा कौल जिंकला तो जय अंबे डहाणू वॉरियर संघ नितीन सातवे यांनी. आणि प्रथम फलंदाजी करण्यात आणि समोरच्या बिग बुल्स एडव्हान्स संघाला क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलेला आहे. तर मी संघांना विनंती करतो की आपण आता लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा वळतो बॅक टू कॉमेंटेटर्स. थँक्यू. थँक्यू सो मच. अगोदरचा एक मॅन ऑफ द मॅच राहिलाय. विनीत आहे त्या मॅचचा हिरो, मात्र तो मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊया असं मला वाटतं. विनीत ठरलाय मागच्या मॅचचा हिरो. जय अंबे वॉरियर्स टीम कडून खेळत असताना त्याने चांगलं काम केलं होतं. आता एका एका चेंडूंचं आम्ही धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या महाराष्ट्र राज्याचं हे राज्यगीत आहे. राजा बडे याने लिहिलेलं, श्रीनिवास खळे याने स्वरपद्य केलेलं आणि शाहीर साबळे याने आपल्या खणखणीत आवाजामध्ये गायलेलं हे महाराष्ट्राचं गौरव गीत आपल्याला बघायला मिळतंय. जय जय महाराष्ट्र माझा. सुजलम सुफलम असा आपला महाराष्ट्र राज्य कसा आहे या अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही टीम आता घाई करा ना,
आणि आता मग षटकांमध्ये कपात केली जाईल. मॅच किती षटकांचा आहे? मॅच किती षटकांचा आहे? 5 षटकांचा मॅच आहे. त्यामुळे आपण घाई करा प्लीज. फोटो सेशन तुमच्याकरता महत्वाचं आहे, परंतु आयोजकांसाठी वेळ फार महत्वाचा आहे. राजेश जाधव साहेबांनी त्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. आदरणीय आशिष जगन्नाथ वनमाई वरोर साहेबांकडून विजेत्या संघाला 1501 रुपयाचं ऑनलाईन वाटप दिलं जाईल. बक्षीस दिलं जाईल, मात्र बक्षीस आहे. बघत आहेत, मला वाटतं ते विरार येथून ते ऑनलाईन बघतायत. आशिष जगन्नाथ वनमाई वरोर विरार येथून ते ऑनलाईन बघतायत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. रोहिदास प्रीमियर लीग 2026 या 10व्या पर्वामध्ये विजेत्या संघाला 1501 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. सचिनचे भोईर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर संतोषजी जाधव साहेबांना आपण बघतोय. योगेंद्र वनमाळी साहेबांना आपण बघतोय. संतोषजी जाधव खूप खुश आहेत. त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं सकाळपासून आहेत इथे. वहिनी आहेत ना? हो आहेत. सर्वांचं आवडतं गाणं RPL साठी वर्ष 10वे. तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली, तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली, क्रिकेटचा डाव मांडला ना पोर सारी रंगान रंगली, क्रिकेटचा डाव मांडला ना पोर सारी रंगान रंगली. धन्यवाद. संतोष जाधव या ठिकाणी उपस्थित होते आणि ते त्यांनी हे गायलेलं हे गीत आहे. या आधी सुद्धा संतोष जाधव यांना आपण बघितलं. एक मिनिट डीजे थांबा ना. डीजे 1 मिनिट. डहाणू चर्मकार संघाचे सहसचिव श्री संदीप मोरे साहेब यांनी भूपेंद्र राऊत यांनी एका षटकात 2 गडी बाद केलेत. त्यांना 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा कशा पद्धतीने आपल्या गावातला संघ खेळाडू खेळतो आणि आपल्या गावातला संघ जेव्हा विकेट घेतात तेव्हा अशा पद्धतीने बक्षिसाचं वर्षाव त्यांच्यावर केलं जाते. बिग मॅच आहे, त्यामुळे सर्व खेम्यामधून टाळ्या झाल्या पाहिजे. मेगा फायनलचा हा मॅच होतोय. उजव्या बाजूने सर्व महिला भगिनी आणि प्रेक्षक राजे त्या ठिकाणी सपोर्ट करतील, टाळ्या वाजवतील. समोरून प्रत्येक खेम्यामधून तिथे टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 3, 2, 1 गेम ऑन. मेगा फायनलचा मॅच जय अंबे वॉरियर्स वर्सेस बिग बुल्स. पहिलाच बॉल जय अंबे वॉरियर्सच्या या बॅटरने टोळावला होता. मिड विकेट फॉरवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट गेली. विकेट तुमच्या हवेची आर्द्रता वाढते आणि हवेची आर्द्रता वाढली की गुरुवर आकर्षण शक्ती कमी होते आणि वर सव्वा जाड होते. वर जर तुमचा जाडसा निर्माण झाला तर चेंडू जाऊन बघत नाही. आता बघा संतोष नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. संतोषजी काय म्हणत, पहिला चेंडू बाद झाल्यानंतर किती मनोधैर्य उंचावलं असेल त्या गोलंदाजाचं? यस, मनोधैर्य तर उंचावला असेल, परंतु मोठी विकेट मिळवली. गोल्डन डकचा शिकार केलाय विनीत या बॅटरला आणि विनीत स्वस्तात बाद झाला. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये हिरो. गोलंदाजी मार्गावर आहे तो म्हणजेच राहुल रोहित यांनी खूप चांगला पैकी छाप सोडला. गुजरात राज्यातून बिलान करतोय. मला तो उंबरगावचा खेळाडू आहे का राहुल रोहित? दादरा केंद्र शासित प्रदेश ऑफ बिलान करते हुए दादरा के खिलाड़ी है और आज बिल्कुल संत रोहिदास RPL प्रीमियर लीग में इस महाराष्ट्र के दहानू के ग्राउंड के चिंचने के गावदेवी मैदान के ऊपर काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, गेंद को खेल दिया, बढ़िया गेंदबाजी करते हुए बिल्कुल गेंद गिरने के बाद थोड़ी सी धीमी आई, इसलिए प्रॉपर टाइम ही नहीं कर पाए. पुल खेला था शॉर्ट ऑन बिल्कुल गेंद हाथ में शॉर्ट मिड ऑन के रीजन में. बहुत ही बढ़िया मैच चलता हुआ 10वां पर्व
किसने सोचा नहीं था की देखते देखते 10वा पर्व आज यायगा. 10वा पर्वाचा खूप मोठ्या आकांक्षा अपेक्षा प्रत्येकाने बागल्या होत्या, पण प्रत्येकाचं डिसिजन चुकलं आणि 2 मातब्बर संघ इथे बाकी तुम्हाला ग्रँड फिनालची फायनल खेळताना बघायला मिळते. ओ शॉट ऑफ लाईन चेंडूला हुक केलाय. चेंडू जातो फाईल एकच्या रिझनला धन 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 करून निघून सीमा पलीकडे आणि पहिला चौका फायनलच्या बॅटीतून तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वरते. धावसंख्या होते ती गोलंदाज जर बघितला तुम्हाला दादरा नगर हवेलीचा गोलंदाज बघायला मिळाला, बॅटर जर बघायला मिळाला तो वापी, म्हणजे दोन्ही गुजरात टू गुजरात मधून बिलॉंग करत असताना पण इथे बाकी ऑप्शन आयकॉन अशा पद्धतीने ते बोली लावली जाते आणि प्रत्येक खेळाडूला घेतलं जाते. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार आहे या षटकातील पुढचा चेंडू टाकण्याकरता. संतोष ताकदीचा वापर करतायत. मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. डीप मिड ऑफ मधून थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली संतोषला. धावसंख्या धावपळकर 1 ने पुढे गेली. तेव्हा आता धाबा लागल्या जात आहेत त्या 5 धाबा. धक्का लागल्यानंतर थोडेसे ब्रेक सुद्धा दिले गेलेत. धाबा मिळत आहेत परंतु थोड्या मिळत आहेत. धावसंख्या 5. निश्चितच सावरला गेल्यात. गरज होती कोणत्या तरी खेळाडूला आपल्या जबाबदारी मोठी पार पाडण्याची आणि तुम्ही फायनल पर्यंत पोहोचलात. मी तुमच्या किती क्षमता आहे जशा खडतऱ्या प्रवासामध्ये, पण या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेमध्ये छाप सोडला. वेगळ्या पद्धतीची वेगळ्या थाटणीची गोलंदाजी आपल्याला लागताना बघितलाय. डावखुरा गोलंदाज हा दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेश तुम्हाला बघायला मिळतो भारतातला, तिथून बिलॉंग करत असताना पाहायला मिळतोय. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर झटपण वरती आला. चेंडूला बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. शॉर्ट ऑन पूल चेंडू पडल्यानंतर यष्टीच्या हातातून निसटला आणि 22च्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढते. यस 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर ती आहे 6 धाबा. नितीन आणि संतोषावर मोठी जबाबदारी आहे. संतोष रोहित गुजरात येथून बिलॉंग करणारे खेळाडू आहे आणि अर्थातच त्यांच्यासोबतच तुम्ही बघतायत नितीन एक अतिशय चांगले विस्फोटक खेळाडू आहेत. नितीनवर जबाबदारी आहे. नितीन 7वे तयार. त्याच्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज रोहित तयार आणि हा असेल पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. ओहो इम्पॅक्ट सुद्धा बघितला गेला. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आहे. एकदा मिळाली बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक लेग बाईचा इशारा पंच किरण केने सरांचा आलाय. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मेगा फायनलच्या या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जय आंबे वॉरियर्स टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 7. डीजे जरा थांबा. एक आठवण तुम्हाला मी सांगेल, जेव्हा राष्ट्रगीत चालू होतं ना संदीप मी डोळे उघडले तेव्हा माझं शिक्षण 5वी ते 12वी म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि 5वी 10वी केडी स्कूल चिंचोळी झालं आणि तेव्हा शनिवारचा दिवस असायचा. सकाळी कवायत घेतली जायची आणि तेव्हा संपूर्ण वर्ग 5वी पासून 10वी पर्यंत कडईच्या तुकड्या असायच्या आणि जेव्हा राष्ट्रगीत घेतलं जातं तीच आठवण मला बघायला मिळाली. खरोखर असं वाटलं की मी साक्षात चिंचणीच्या केडी स्कूलच्या मैदानावर काय असं मोठ्या हे सर्व रसिक मायबापेक्षा रसिका जे बघायला मिळालं, राष्ट्रगीताचा अभिमान बघायला मिळाला आणि आरपीएलच्या माध्यमातून प्रत्येक आयोजकांना एक चांगला संदेश दिला की आयोजन कसं करावं, ऑप्शन कसं करावं हे खूप चांगलं डिसिजन आपल्याला ह्यांच्याकडून शिकायला मिळेल. अगदी बरोबर. कारण 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थाने आपण अधिकृतरित्या राष्ट्रगीत हे वाजलं गेलं. राष्ट्रगीत वाजण्याकरता 52 सेकंद लागतात. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या साहित्यामधून ते राष्ट्रगीत आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर काही माहिती आहे परंतु आता क्रिकेटची माहिती आपण पोहोचूया. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय चेतन. ओ थोडासा शॉर्ट बॉल होता ऑन साइडला चपराक दिला आणि हा पटका खेचला स्कोअर लग रिझन मध्ये. चेंडू दन दन करत जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आरपीएल चौकार. पहिला चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनल्यानंतर इथे बाकी तुम्हाला 11 धावा बघायला मिळतात. पण न डगमगता न खेळताना ना धावताना ना घाबरताना मी माझ्या संघासाठी खेळताना जो मालकाने विश्वास माझ्यावर दाखवला ते बेधडकपणे खेळताना बघायला मिळतंय. आणि खरोखर डहाणू संघाचा तुम्ही जर विचार केलात ना दोन्ही संघाचा प्रॉपर एक्झिक्युट क्रिकेट खेळ. 4 चांगले बॅटर आहेत, 2 ऑलराऊंडर आहेत, 1 कीपर आहेत आणि तुम्हाला गोलंदाज बघायला मिळाले. आणि चेतन मोहिते नावाचा गोलंदाज आहे ना त्याचं मी विशेष कौतुक का करेल. त्याच्याकडे लेग ब्रेक तो ऑफरेड आहेच पण तो या सिमेंटच्या विकेटवर देखील बघायला मिळतोय. निश्चितच मोठी रंगतदार लढत तुम्ही बघत आहात. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चाललंय. 11 धावा फरकावर पाहायला मिळतात. कशा पद्धतीने किती धावा उभारतात, किती मोठं टार्गेट या ग्रँड फिनाले 10व्या पर्वामध्ये डहाणू संघासमोर उभं करतात ते पाहायचं आहे. वाफीचा खेळाडू जबरदस्त फलंदाजी करत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं यष्टीरक्षणाचं काम देखील त्यांनी केलंय. संतोष रोहित नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय.
बॅकफुटला गेलाय हो. चेतन मोहिते हा चलाक गोलंदाज आहे हो. कधी कधी बॅट्समनला प्रेमात पडतो की चेंडू लेग ब्रेक होईल, पण बघता बघता सरळ स्टेटरवर चेंडू टाकतात. अगदी बरोबर, कारण तारापूर येथून ते बिलॉंग करतायत. अनुभवाचं भंडार आहे, ज्ञानाची शिदोरी आहे आणि कुठल्या वेळेला तिचा वापर करावा हे त्याला ठाऊक आहे. योग्य दिशेने गोलंदाजी करतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. स्ट्राईकिंगकडे आहे संतोष रोहित. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला फोर्स केलंय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, ते करत नाही कोणती चूक आणि चेतन मोहितेने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन, दुसरा धक्का गॉन. उंबरगावचा खेळ तुम्हाला 27 नंबरची जर्सी घेतलाय. अफलातून बॅटिंग आहे, अपकमिंग यंग टॅलेंट आहे. खूप चांगल्या पैकी फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आणि यावर्षी बघितलं आतापर्यंत अनेक पर्व आपण पाहिले जिथे फलंदाजाने तुमचं संपूर्ण पर्व गाजवलं. श्री राजेंद्र जाधव बावडे, श्री राजेंद्र जाधव बावडे यांना विनंती असेल की आपण कृपया मंचाशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू. चला, आर्यन नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला, पण संदीपजी तुम्ही बघितलं असेल ना आतापर्यंत अनेक पर्व आपण पाहिले. मला वाटतं 5-6 पर्व करतो जिथे बॅटिंगचा दबदबा होता, पण यावर्षी बाकी गोलंदाजांनी दबदबा, त्याच्यामुळे मोठा स्कोर तुम्हाला बघायला मिळाला नाहीये. आर्यन नावाचा फलंदाज, आर्यनकडे चांगली क्षमता आहे बॅटिंग करण्याची, जबरदस्त बॅटिंग करतोय. उंबरगाव मधून बिलॉंग करणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो आज बाकी एडवन संघाकडनं खेळताना. माफ करा हो, इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ जातो, स्विच हिट केलाय, डीप पॉईंटच्या दिशेला चेंडू सीमाकडे निघून जातो. 4 धावा. मी म्हटलं होतं त्याच्याकडे क्लास आहे, कारण जेव्हा बघितलं, जेव्हा फलंदाजी पहिल्याच चेंडूवर चांगला चौकार मारलाय. या अगोदरच्या कव्हर ड्राईव्हला चौकार मारला होता आणि आता इकडे स्विच हिट बघायला. संदीप काय म्हणा या फलंदाजाबद्दल? चांगलं तंत्र आहे त्याच्याकडे. बघितलं त्याने फिल्डिंग रचना पाहिली आधी आणि त्याच्यानंतर इरादा केला स्विच करण्याचा. बॅकवर्ड पॉईंट आणि डीप गली येथून हा चेंडू दणदण करत पुढे निघाला. चांगली फटकेबाजी ते करतायत, स्विचचे फटके पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ऑन ड्राईव्ह सुद्धा चांगल्या पद्धतीने ते खेळू शकतायत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ह्या वेळेला झाली आहे ती 15 धाबा. षटकातील आता पुढचा बॉल असेल गोलंदाज चेतन मोहितेचा. स्लोवर वन, लेग ब्रेक चेंडू केला होता, कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. सीमा रेषे पार, मिळतील धाबा 4. पुन्हा एकदा RPL चौकार. निकला ओ गड्डी लेके याच वेळेला कालच्या दिवसामध्ये 70 पार केले होते बिग बुल्स या टीमने जय आंबे वॉरियर्स या टीम संघाविरुद्ध. ह्या अनुषंगाने कालचा खेळ पाहता आज सुद्धा तशाच प्रकारे आखणी बॅटिंग साठी करायला पाहिजे आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा जो निर्णय घेतलाय तो मला आतापर्यंत योग्य वाटतोय. स्थिती बघून तो निर्णय घेतलाय. 2 षटकानंतर 20 धाबा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कुणाल मोहिते, ट्रम्प कार्ड खेळाडू.
थोडासा आकुटापाचा चेंडू होता, आत वळणारा चेंडू होता, डावकुऱ्या हाताने ते गोलंदाजी करतायत, डावकुऱ्या हाताने फलंदाजी करतायत आणि त्याच्या चेंडूला बॅटरने सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एका धाब्याची नोंद होते. धावसंख्या झाली आहे ती 21 धाबा. धावसंख्येचा टेम्पो वाढवला पाहिजे. आक्रमक भूमिकेमध्ये अजून बॅटर आले नाहीत. निश्चितच, पण तुम्ही म्हटलात ना की प्रत्येक षटकामध्ये 10 धावा जरी निघाल तरी 50-55 संध्याकाळच्या सतत तुम्ही बघायला मिळेल. पण आतापर्यंत जर बघितलं सुपर बॅटिंग, एक क्लास दर्जाचे फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. आणि 27 नंबरचा खेळाडू आला तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा काढल्यात. समोरच्या फलंदाजाने बघावं लागेल. आणि डावखुरा गोलंदाज म्हटला की चांगला प्रयत्न नाही, त्याला घाई करा प्लीज, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, बॅड लाईट होणार नाही आहे. एडवर्ड संघ लक्षात ठेवा, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, संध्याकाळचं सत्र तुम्हाला खेळायचं आहे. किती लवकर मॅच समोरची, किती लवकर खेळायचं हे तुम्हीच गणित दाखायचं आहे. जाऊया पुन्हा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतात. आहा, काय चेंडूला हसवलाय, मनातला राजा बाकी फसलाय आणि चेंडू निघून जातो. अरविंद समुद्राच्या स्वागताला 6 धावा, खणखणीत षटकार. काय म्हणाले खेळाडू बदल? ताईंच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. बघा, महिला भगिनी त्या ठिकाणी आहेत, सकाळपासून त्या उपस्थित आहेत. काही महिला भगिनी तर तेथून हल्ला सुद्धा नाही, म्हणजे त्यांचं स्वागत सुद्धा केलंय. ताई आपल्याकरता फार महत्वाचं आहे. शिर्डीत साई, गोठ्यात गाई, शाळेत बाई, इथे ताई आणि घरात आई फार महत्वाचे आहेत. बघा, आई ई शब्दाला किती अंकार दिलात. पुन्हा बॅकफुटला गेला, इथे चेंडू तटवायचा होता, फाईन लेगला चेंडू जातो, 1 धाव तो तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी डीप फाईनलचा खेळाडू फील्ड एंड थ्रो करतो, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. प्रॉपर क्रिकेट बघायला 2 मोठे फटके लागले की गोलंदाज आपली दिशा व्यवस्थित करतो, मेंटेन करतोय. आणि म्हणूनच तर ही RPL 10वं पर्व वेगळ्या धाटणीचं तुम्हाला बघायला, जणू काही 2-1 लाखाची आपण ओपन स्पर्धा बघतो ना, तशा पद्धतीचा खेळ इथे आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला हो, निश्चितच मी तुमच्या मताशी सहमत आहे. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर सध्या स्थिती काय आहे तर 28 धावा बनल्यात जय अंबे वॉरियर्स टीमच्या. हलक्या हाताने दिशा देण्याचे काम केलं आलेल्या बॅटरने. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला, 1 धाव मिळाली. 1 पेक्षा दुसरे काही मिळणार नाही. 4 चेंडू या ठिकाणी टाकून झाले तिसऱ्या षटकामध्ये आणि धाबा आहेत त्या 29 धाबा. दबाव आता हटलाय, 1 षटकार आल्यानंतर थोडासा दबाव हटलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरचा. निश्चितच तुम्ही एक मोठा फटका खेळत का बाकीवर सिंगल करा, 10-12 तुम्हाला बघायला मिळतात. आणि इथे खऱ्या अर्थाने प्रॉपर एक्झिक्युटेड 2 संघ प्रॉपर क्रिकेट खेळत आपल्याला बघायला. पुन्हा चालू षटकाला पुढचा चेंडू, ओहो, खोलवर टप्पा तेवढ्या चांगला पहिले खोदून तो चेंडू काढला आहेत. आणि तुम्ही म्हटलात तर ॲक्सिस बँकेमध्येच हे तुम्हाला बँक अधिकारी म्हणून काम करतात. त्यांनी बँक बदललीत. आता त्यांनी मला सांगितलं की आम्हाला प्रमोशन मिळण्यापेक्षा मी जास्त मला कुठे पेमेंट मिळेल ते बघितलं गेलं. आणि एक उच्चांक पद्धतीने अकाउंट मेंटेन करणारा, कोणत्या षटकात किती धावा काढायचे पाहणारा खेळाडू बघायला मिळतोय संघनायक नितीन. निश्चितच भेटावं लागेल त्यांना, कारण आमची सुद्धा सॅलरी ॲक्सिस बँकेमध्येच येते. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 30. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केलेत. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी ठेवले गेले. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहेत आर्यन करता ऑन साइडला फिल्डर ठेवला होता, परंतु आर्यन स्विच हिट करण्याकरता गेलाय. हताश होतात, निराश होतात स्वतःवर आर्यन. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर जय अंबे वॉरियर्स डहाणू टीमची धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा, 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर.
विकेटचं होतंय पतन. याच बरोबर परत जावं लागेल बॅटरला. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 36. हे घेता वाजले जातात, परंतु गौतमी कुठे आहे नक्की काय आता सांगता येत नाही, कारण जसं ती फेम मध्ये येत नाही. संदीप यस, सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर ज्या ठिकाणी आपण बसले आहोत आपापली खुर्ची स्वतः घेऊन येऊन इथे समालोचन कक्षासमोर बसायचं आहे बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकरिता. धन्यवाद. दादा बाउंड्री मधलं पाय काढा ना. 3 गडी बाद. धाव फलकावर धाबा आहे 36 धाबा. दादाचे पाय बघा बाउंड्री मध्ये. खेळाडूला अडलं जाईल चेंडू. 3 बाद झाले. 2 षटकाराच्या मदतीनं त्याने 14 धावा बनवल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भाविक आलं. हो, चेंडू हवेत आहे. बघूया शतरक्षक तिथे पोहोचतील काय. शतरक्षक पोहोचले. चेंडू खाली. विवेक आता बुद्धीचा करतोय वापर. विकेटचं झालं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला या वेळेला 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 36. विकेट हॅट्रिक वर हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आतापर्यंत हॅट्रिक नाही बघायला मिळाले. एक पण चान्स आला होता पण हॅट्रिक घेता आला नाहीये. बघूया गोलंदाज हॅट्रिक घेता येईल का. काय पुनरागमन केला हो. 3 षटकामध्ये 30 धावा झाला तर वाटलं होतं की 55-60 धावा बघायला मिळतील, पण या गोलंदाजाने बाकी पुन्हा कमबॅक केलाय. खरोखर चांगला पैकी गोलंदाज आहे. एक मोठा गोलंदाज आहे हा. आणि 4 गडी बाद 36 धावसंख्या झाला. जबरदस्त गोलंदाजी करता तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. चेतन मोहिते लेग ब्रेक गोलंदाजी टाकणारा. हॅट्रिक चान्स. आणि बघूया हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाला नाही. या फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला चेतन मोहिते मॅन फॉर्म तारापूरचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. या पियुष आहे फलंदाज नवीन. बघूया हॅट्रिकचा चान्स आहे. ओ हो खो, काय लेग ब्रेक चेंडू बघायला मिळालाय. जोरदार अपील घेतात. ओ DRS घेतला अंपायरने. यष्टीजीत साठी घेतलाय. बघा काय घडलंय काय बिघडलंय. सॉफ्ट सिग्नल इज नॉट आउट. बघूया आता. येस अंपायर, सॉफ्ट सिग्नल इज आउट. आउट आहे तर तू DRS तुम्ही घेतलाय. DRS घेतलाय कारण दोन्ही टीमचं नुकसान नको. बॅटर थांबा, जाऊ नका. DRS घेतलाय. दोन्ही टीमचं नुकसान नको आणि त्या अनुषंगानेच DRS ची पाहणी केली जाते आणि नंतर तेच दृश्य तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं जातं, लाईव्ह सोडलं जातं. कारण RPL म्हटलं तर शिस्तबद्धता, RPL म्हटलं तर प्रेम, RPL म्हटलं तर एकमेकांप्रती असलेला आदर, आपुलकी हे आपण बघितलं या RPLच्या स्पर्धांमध्ये. आणि सर्वजण एकोपाने राहत आहेत, एकत्रित राहत आहेत, सुख दुःखामध्ये सहभागी होणारे हे लोक आहेत. आणि आमचं भाग्य की आम्हाला सुद्धा ते RPLचं सदस्य त्याने बनवलं. बघा DRS घेतलाय पंचाने. अतिशय योग्य निर्णय बघायला मिळालाय. बघा कशा पद्धतीची लेवल तुमची टुर्नामेंटची बघायला मिळाली. इथूनच तर आम्ही जेव्हा समालोचक जातो ना तेव्हा स्पर्धेची ख्याती सांगत असतोय. दिस इज अ हॅट्रिक आउट. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पहिले हॅट्रिक तुम्हाला चेतन मोहिते नावाच्या गोलंदाजाकडनं बघायला मिळाली. एक मिनिट संधी देतो परत तुम्हाला, कारण इथे महत्वाचं आहे काय की किरण केने बघा अंपायरिंग करतायत. काय चांगलं गुड डिसिजन दिलं. बॅटरची बॅट हवेत होती, पाय सुद्धा लाईनच्या पुढे होता आणि अगदी योग्य पद्धतीने डिसिजन दिलाय. ॲक्युरेट डिसिजन तुम्ही बघू शकतात लाईव्हला. म्हणजेच कुठल्या टीमवर तो अन्याय होत नाही, जे आहे ते. म्हणूनच पंचांना क्रिकेटच्या मैदानामध्ये देव समजलं जातं. खूप चांगलं डिसिजन पाहायला मिळालं प्रत्येक पंचांचं. गोलंदाज तयार. हॅट्रिक पूर्ण झाली, परंतु आता फुल टॉस बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं या बॅटरचं. नवीन गेलेला बॅटर सुद्धा त्रस्तपणा जाणवतोय.
भागेश नावाचा बॅटर गेला हा डॉट बॉल. धावसंख्या धावपळकावर स्थिरावली, धावसंख्या थंडावली, धावसंख्या मंदावली. धाबा आहेत त्या 36, 5 बाद 36. बघा धनेश खांबे साहेब आणि यतीन जाधव साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला हॅट्रिक घेतल्यावर दिलं गेलंय. पुन्हा एकदा अहो हो यावेळेला स्टेटर वॅन मी म्हटलं होतं ना, कधी कधी जादुई चेंडू टाकतो, कधी कधी सुमार गोलंदाजी झटकन टाकून देतोय. म्हणजे सणार्धामध्ये माणसाला काय करावं हे कळत नाहीये. सुपर पिस्सा बॉलिंग, एकमेव हॅट्रिक घेणारा गोलंदाज तुम्ही पाहिलाय या स्पर्धेमध्ये. आणि 4 षटकं 36 धावा, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आणि पहिली हॅट्रिक करताना आपल्या स्पर्धेमध्ये 10व्या पर्वात नाव कोरवलंय. 4 षटकं 36 धावा. गुड फिल्डर, गुड बॉलर आणि खरोखर कॅप्टनशिप आणि आयकॉन खेळू कसा असावा याचं विद्यमान उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. 6 गडी बाद 37. काय सुरुवात केली होती, 2 षटकात 20 धावा. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. त्याचं बिराड चाललंय. उद्या कोणाचं लग्नासाठी हळदी गाजवतील आणि पुरा चांगला गुलाम पापड वगैरे लोणचं आचार पाहून चांगलं जेवण खायला घालते. थँक्यू सो मच. एकदा जयसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. ज्याने खूप सुंदर जेवण आपल्याला मागील 2 दिवस पुरवलंय. खरोखर ज्यांनी ज्यांनी काम केलं ना त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायलाच पाहिजेत. येस, खूप चांगला स्वभाव सुद्धा आहे जयेश भोईर यांचा. जयेश कटरचे प्रोप्रायटर आहेत, मॅन ऑफ द मॅच करतात, त्यांच्याकडून जर्सी चालत. आणि अमोल भोईर हे त्यांचे बंधू आहेत, ते सुद्धा क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांचं सुद्धा चांगलं प्रेम आहे क्रिकेटवर. 37 धावा 6 गडी बाद. या षटकातील आता पुढचा बॉल, शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. फुल पिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह केला, मिडॉन मध्ये चेंडू आलाय. 1च धाव बॅटरला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आलाय, 8व्या क्रमांकावर आलाय. वजनदार खेळाडू आहे, परंतु आता या मॅच वर तरी त्याला आपलं वजन दाखवावं लागेल. मोठे फटके त्याला खेळावे लागतील. धावसंख्या 38. निश्चितच मागे 3 षटकं झाल्यानंतर मोठे फटके आले नाहीये. अपेक्षा बांधल्या गेल्या, एक अंदाज बांधला गेला, पण अंदाजवाला पुरेपूर होता आलं नाहीये. आणि इथे जर बघितलं तर खरोखर एडवर्ड संघ जबरदस्त कमबॅक केलाय आणि विशेषतः त्या हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाचं मला कौतुक. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो, इथे बाकी चांगला फ्लो केला, मिड विकेटचा रिझन लाव, गुड फील्ड. इथे हातातून झेल सुटला विवेक यांच्या. एक उत्कृष्ट दर्जाचं यष्टीरक्षक म्हणून काम करत धावबाचा चान्स आहे. इकडे एकदा तो बघायला पूर्ण बघायला मिळते. गडी बाद होतोय, गुड फील्ड. शेवटच्या षटकामध्ये पायात चांगलं थ्रो केलं आणि गडी बाद होतो. तो म्हणजे 7वा गडी तंबूत परततोय आणि फलकात धावसंख्या 1 ने वाढते. 39 धावा 7 गडी बाद. आणि आता बाकी तुम्हाला बघायला मिळतात ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली, तो म्हणजे भूपेंद्र जातात. आणि शेवटचे 2 चेंडू संदीप काय बघायला, शेवटच्या 2 चेंडूमध्ये तुमचं भाकीत काय किती धावा निघतील? एक षटकार येईल असं वाटतंय मला. त्याची थोडीशी झलक माझ्या डोळ्यासमोर आली की षटकार खेचला बॅटरने, परंतु दुसऱ्या बाजूला तारीफ करेन, क्विक कॅच होता, तो पकडण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी केलाय आणि खरं तर त्याची चूक नव्हती. जेल सुटल्या तरी सुद्धा धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहेत, परंतु बघूया नेमकं काय घडलंय.
हा चेंडू डॉट असेल असं वाटतंय. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. धावसंख्या धावफलकावर 7 गडी बाद 39, 7 बाद 39. पहिल्या 3 षटकांमध्ये 30 धावा होत्या. तर शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. निश्चितच जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. चौथा आणि पाचवा षटक चांगला पेन टाकत असताना ओव्हरऑल जर विचार केला सगळ्या गोलंदाजांनी या फायनल मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करताना एडवर्ड संघाला आपण बघा. शेवटचा चेंडू बघूया किती धावा करतात. आतापर्यंत झाल्यात 39 धावा 4.5 षटकात. षटकाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केला. इथे बघा चेंडू जिंकून जाईल. फाईन लेगच्या रिझल्टला एक धातो बघायला मिळते. फाईन लेगचा खेळाडू पोहोचतो. दुसरी धाव देखील पूर्ण होते. थ्रो जाईल का 2 तर पूर्ण केल्यात पण वजनदार खेळाडू थ्रो करत गुड रनिंग बिटवीन द विकेट इकडे बाकी धावबादाचे आज पंच अपील करतायत. काय देतात गडी बाद. म्हणजे अशा पद्धत 2 धाव पूर्ण होतात. 2 धावांची धावसंख्या झाली 41. म्हणजे जिंकण्यासाठी तुम्हाला 42 धावा करायच्या आहेत. इथे खऱ्या अर्थाने तुम्ही विचार केला तर एडवेन संघाला 8 गडी बाद धावसंख्या झाली ती तुमची 41. 42 धाव विजयासाठी देऊया संधी डीजेला. ते पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान होईलच. थोडंसं आपल्याकडे वेळ आहे. त्या वेळेमध्ये आपण तो स्वागत आणि सन्मान तिथून करणार आहोत. राजेश जाधव या ठिकाणी इशारे त्यांचा आपल्याला दिसलाय. मला वाटतं ती चर्चा करतायत आणि त्याच्यानंतर माहिती देतील. परंतु आजच्या दिवसात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये विरार खार्डी कोशंबे येथे आयुष म्हात्रे हा खेळाडू त्या स्पर्धेला भेट देण्याकरता गेला. ज्या ठिकाणी आपले समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली, इंटरव्ह्यूज घेतलाय आयुष म्हात्रे या खेळाडूचा. हार्दिक तामोरे हा खेळाडू सुद्धा तिथे उपस्थित होता उद्घाटन सोहळा प्रसंगी. ज्या स्पर्धेमध्ये आम्ही खरं तर आजपासून जोडणार होतो, परंतु कुणाल वळमाली आणि संपूर्ण टीमच्या प्रेमाखातर आम्हाला अखेरीस इथेच थांबावं लागलं. आरपीएलने आम्हाला सर्व काही दिलं. आरपीएलने सुद्धा आम्हाला चांगली ओळख दिली. आरपीएलने आम्हाला चांगलं प्रेम दिलं. म्हणूनच हे आरपीएल सोडून दुसरीकडे आम्हाला सुद्धा जाता येत नाही. दीपकजी निश्चितच एक्झॅक्टली खरी गोष्ट आहे. त्यांनी प्रेम आपल्याला दिलं आणि आपण प्रेमाखाती जर एखादा व्यक्ती आपल्याला प्रेम करत असेल तर आपण बाकीच्या ठिकाणी पैशापेक्षा आपले माणसं जपणे महत्त्वाचं आहे. आणि संकटकाळ उपयोग येणारी ही सर्व मंडळी तुम्हाला बघायला मिळते. चला बॅटर पाठवा, तुम्हालाच घाई होईल. चला एडवर्ड संघ बॅटर पाठवा. चेतन कुणाल घाई करा. चेतन प्लीज घाई करा. मागचा जो सामना झाला सेमीफायनलचा त्यात सामनावीर कोण आहे? विनीत आहे. विनीत ओके थँक्यू. चला बॅटर पाठवा, घाई करू नका. चला 30 जोडी तुम्हाला बघायला मिळेल. अजरामर जोडी ज्याने या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड केलाय. पहिल्या सामन्यापासून तर आतापर्यंत तारापूरचे खेळाडू प्रॉपर आहे. एका साईड तुम्हाला म्हटलं नाही की तुम्हाला बघायला मिळतं विवेक. अनेक वर्ष ज्याने चांगली क्रिकेटची सेवा केली, निलेश फायटर म्हणून खेळताना त्याला आपण अनेक वेळा पाहिलाय. आणि कृणाल मोते नावाचा डावखुरा फलंदाज बघायला मिळतो. 42 धावा या 30 चेंडूमध्ये तुम्हाला करायच्या आहेत. तर त्या गाईला जर बाहेर काढा ना. आई बछड्याचं ते तुम्हाला गाई वासरू ही बघायला मिळते. जरा खेळाडू बाहेर काढा, त्यांना घाबरवू नका, प्रेमाने बाहेर काढा, येऊन द्या त्यांना. काय जबरदस्त टुलान बघायला मिळतं. ग्रँड फिनाले शेवटचे क्षण. ऐतिहासिक वारसा लाभलाय 10 वर्षाला. कधी काही कळले नाही, कधी 1, 2, 3 वर्ष झाले. आणि ही स्पर्धा एवढी मोठी होताना आज तमाम रसिक बायबा प्रेक्षक संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष, कारण पाटील नेटवर्कचं जाळं एवढं पसरलं आहे ना, जगाच्या पलीकडे देखील दुसऱ्या कंट्रीतून मॅच बघतात. आणि ज्या पद्धतीने शिस्तबद्ध काम बघितलं, प्रत्येक पंचाने दिलेला निर्णय तुम्ही योग्य मान्य केला, त्याबद्दल सर्व संघाचं मनापासून 88 संघाच्या कर्णधाराचं, त्याच्या मालकाचं, सर्व खेळाडूचं मनापासून मी धन्यवाद मानेल की तुम्ही संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं. आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा उल्लेख करूया आपण मॅच संपण्याआधी.
पावडा रॉयल्स टीमचे संघ मालक म्हणून रामचंद्रचे जाधव, किरण जाधव साहेबांचा आम्ही आभार मानतो. नविकेतन फायटर्स तारापूर टीमचे संघ मालक वसंत जाधव, जनार्दन जाधव साहेबांचा आम्ही आभार मानतोय. बिग बुल एडवन किरणचे जाधव, जगदीशचे जाधव साहेबांचा आपण आभार मानूया. रोहिदास वॉरियर्स चटाय, प्रमोदचे जाधव, सचिनचे जाधव ज्याने सुद्धा चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलं, त्यांचा सुद्धा आभार मानूया. डीपी लायन्स बरोबर अरविंद वनमाळी, भानुदास सातवे सरांचा आभार मानूया. त्याच्यानंतर आई एकविरा उमरोई, महेश जाधव साहेबांचा आपण आभार मानूया. दुसऱ्या बाजूला नक्ष फायटर दहेरी, निलेश मोरे, अशोक मोरे साहेबांचा आभार मानूया. आणि जय आंबे वॉरियर्स डहाणू, सुनील जाधव आणि योगेश मोरे साहेबांचा आभार मानूया. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतो. 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे कुणाल मोहिते, नॉन स्ट्राईक इनकडे विवेक. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं, वेगाने चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतील दाबा 4. RPL शानदार दिमागदार चौकार. काय जबरदस्त बॅटिंग केलं बघा ना. मॅन इन फॉर्म ज्याला म्हटलं पाहिजे. एखाद्याला सूर गवत आहे मग चेंडू तुम्ही कसाही टाका, कुठेही टाका, त्याला तो फुटबॉल सारखा दिसतोय. आणि बॅकफुटला जाऊन जबरदस्त पॉईंटचा रिझल्टला स्क्वेअर कट बघायला मिळाले. आणि धावसंख्या 4ने वाढून धावसंख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 42 धावाचं आव्हान दिलाय. 5 षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने पुरं होतंय की थांबवतंय. भागेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ओहो, लो फोल्ड आहे, संपूर्ण लपेटून चेंडू खेळला. चेंडू गेला मिड विकेटच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. दुसरी धाव, ओहो काय रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. जबरदस्त सातत्यपूर्ण एका गावातून जेव्हा तुम्ही खेळायला बघायला मिळते ना, तुमचं रनिंग बिटवीन विकेट सुंदर बघायला मिळते. एका साईडला विवेक जुना जाणता खेळाडू बघायला मिळतो आणि येत्या 5-6 वर्षात ज्याने आपलं अधिराज्य गाजवलाय या क्रिकेटवर, तो कुणाल मोहिते तुम्हाला बघायला मिळतो. आणि विवेकची तारीफ करेन, तो अजूनही चांगला फिटनेस राखून आहे. सुचितचा फटका खेळायचा होता. चेंडू गली क्षेत्राच्या दिशेने वळत असताना क्षेत्ररक्षकाने चांगला पावित्र्य घेतला, चेंडूला अडवलं. तोपर्यंत 1 धाव बॅटरने पूर्ण केली. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर लागली आहे ती 7. स्कोर मोज ऑन 7. निश्चितच चांगली सुरुवात केल्या. 42 धावा तुम्हाला जिंकायच्या आहेत. मेंढ्यातरी पॉवर प्लेमध्ये जेवढा जास्तीत जास्त धावा तुम्हाला काढता येईल ना, तेव्हा मग ते आव्हान तेवढं चेसेबल करायचं सोपं आहे. पुण्याच्या भाग्यस नावाचा गोलंदाज केडिया स्कूल अँडकडनं करतोय. ओ सिन्सेबल क्रिकेट, व्हॉट अ क्लेवर क्रिकेट. ही जर बॅटिंग बघितली ना तर मला कासव आणि सशाची गोष्ट आठवली. एकाने जोराने पळायचं, दुसऱ्याने हळूहळू चालायचं आणि ते टार्गेट पूर्ण करायचं. परंतु ह्याच वेळेला मला उमेश मांजरेकर आणि भरत वाघेला सरांची आठवण झाली. अशा प्रकारे ते फटका खेळायचे जमिनी लगत आणि तिथून एकेरी दुहेरी धाबा, दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करायचं. धावसंख्या 8. स्लो बर्बान चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता बॅटरला. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडूवर. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या बिनबाद 8. निश्चितच आतापर्यंत विचार केला तर गोलंदाज देखील कौतुक आहे. एवढे मोठे फलंदाज आणि या सत्रामध्ये तुम्ही थांबवले. 8 धावा म्हणजे काही जास्त धावा. मेंढ्यातरी पॉवर प्ले मध्ये 8-9 धावा. दॅट्स अ गुड बॉलिंग. पुन्हा भागेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ खो, काय गोलंदाजी टाकलाय, खोदून टाकलाय, खोदून अशा पद्धतीने बघायला मिळते. परफेक्ट ब्लॉक खेळता चेंडू. संदीपजी काय म्हणाले चेंडू बद्दल? चेंडू तर अप्रतिम होता. ड्रीम बॉल या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. भाग्येशने हे पहिले षटक पूर्ण केलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 34 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मध्ये 34 धावांची गरज आहे. खरं तर ठरवलं आणि झालं असं कधीच होत नाही. थोडासा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही. कारण संघर्ष रडवतोय पण आयुष्य घडवतोय. इथे सुद्धा या मॅचला घडवण्याकरता गोलंदाजांचा प्रयत्न आहे. कारण एक हार जर आली तर नंतर शिकायला भरपूर मिळत असतं आणि त्याच्यामधून कुठेतरी आपण पुढे जात असतो. निश्चितच आर्यन नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. 24 चेंडू मध्ये तुम्हाला 34 धावा काय. आहा हा काय फटका मारलाय. गरम वड्यामध्ये जशी काही मिरचीची आणि गोल ठेचा टाकायचा तशा पहिला चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. सुपर पीस ऑफ बॅटिंग. छोटा चढीचा खेळाडू कीर्ती महान. इथे जर फटका बघितला तर सुनील मनोहर गावस्करांची आम्हाला आठवण झाली. त्याने असंख्य वेस्ट इंडिजच्या तोफखाना मार्गदर्शन करताना. ऐकूया एक मधुर गीत.
तो टेस्ट मॅचचा तुम्हाला पॅड थाय पॅड हेल्मेट ग्लोव्स हा तिकडे नियम बघायला मिळतो. जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो आदित्य. नवीन बॅटर आदित्य मोहित हा खेळाडू गेलाय तारापूर. आपण बघितलं आदित्य बॅटर गेला खेळण्याकरता, परंतु आदित्य नेमका कोणत्या टीम मधून आहे ते आपण चर्चा करूया. कुठून येतोय? तारापूरचा हा खेळाडू आहे आदित्य मोहिते. आदित्य मोहिते तारापूर येथून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद झाली आहे ती 12 धाबा जिंकण्याकरता लक्ष होतं 42. अजूनही 30 धाबांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ऑन साइडला चेंडूला गोल काढला. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर जातोय. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही थेट 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 बॅटरला मिळते 6. खेळतात इथे त्याने बघितलं डीप लॉंग ऑफला ठेवलं गेलं आणि खेळाडूला पकडलं गेलं. तर आता जर तुम्ही विचार केलात ना तर तसं काही नाही. दोन्ही संघाच्या साईडला सामना झुकलेला बघायला मिळतो. 2 षटकं 18 धावा. जाऊया संधी आपण डीजेला. पाच बॉलची समाप्ती झाली आणि धावा आहेत धावपळीवरती 18 धावा. अजूनही 1 चेंडू टाकावा लागेल. विकेट मागून विकेट आले पाहिजेत. एकाच षटकामध्ये लगातार जर विकेट पडले तर मग दबाव आणला जाऊ शकतोय. प्रत्युत्तर देणाऱ्या बिग बुल एडवन या टीमवर किरण जाधव जगदीश जाधव हे संघ मालक आहेत. खुश आहेत दोन्ही टीमचे संघ मालक, कारण दोन्ही टीमला ट्रॉफी मिळणार आहे प्रथम आणि द्वितीय. परंतु आरपीएलचं 10वं पर्व कोण गाजवेल? संदीप भाऊ तुम्हाला थांबवतो. आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर श्री हेमंत विष्णू सावरा साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. सावरा साहेबांचं आपल्या कार्यक्रमासाठी इथे आगमन झालेलं आहे. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास प्रीमियर लीग आणि या रोहिदास प्रीमियर लीगचं हे गौरवशाली 10वं पर्व आणि या 10व्या पर्वासाठी पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर श्री हेमंत विष्णू सावरा सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर. आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आपले शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू. चला 2 षटकं मेंढे तरी पॉवर प्लेची संपलेत. विजयासाठी तुम्हाला 42 धावा करताना फलका धावसंख्या लागलाय ती 22 झाल्यात. म्हणजे आता तुम्हाला 18 चेंडू 20 धावाची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग मिळालं. 22 झाल्यात. 42 धावा विजयासाठी करायचे. 18 चेंडू आणि इकडे तुम्ही विचार केला ना तर समोरच्या श्रीयुत संदीप राऊत साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला घाई करा प्लीज. घाई करा थोडासा अंधार होतोय. तसेच श्री यतीन वसंत जाधव आमचे प्रेरणास्थान यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. श्री जगदीश जाधव एडवण संघाचे संघमालक आणि आमचे महत्वाचे दाते यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि आपण पाहतोय या 10व्या पर्वाचा हा अंतिम सामना बिग बुल्स एडवण संघ
आणि जय अंबे वॉरियर्स डहाणू संघ या दोन संघांमध्ये हा रंगलेला अंतिम सामना आणि या अंतिम सामन्याची चुरस इथे आपण अनुभवतोय आणि पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं आहे. थोड्याच वेळात आपण पारितोषिक वितरणाला आता सुरुवात करत आहोत आणि पुन्हा एकदा वळतो बॅक टू कॉमेंटेटर्स. थँक्यू. थँक्यू सो मच. बघितलं आपण पालघर लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवडून आलेले लाडके खासदार डॉक्टर हेमंत विष्णू साबरा साहेबांचं या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आगमन झालं. त्यांच्यासोबतच आणखीन त्यांचे मित्रपरिवार हे सुद्धा दाखल झाले. त्यांचं सुद्धा स्वागत करतोय रोहिदास प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये, कारण या स्पर्धेचं 10वं पर्व आहे. सरजी सध्या मॅच सुरू आहे आणि डॉट बॉल नुकताच आलाय. निश्चित पुन्हा चालू षटकाला पुढचा चेंडू. ओ जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह हाताळला चेंडू समोरच्या खेळाडूच्या पायावर आदळला. जो नॉन स्ट्राईकला होता एकच धाव बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होते 23 धावा. विजयासाठी तुम्हाला टोटल विचार करायला की 5 षटकामध्ये 42 दीपक भाऊ एकच मिनिटं घेतो. खासदार साहेबांसोबत जे श्रीयुत महेश पाटील सर आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने श्रीयुत महेश सरांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. धन्यवाद. चला आपण मॅच कडे वळत असताना धावा झाल्या. धाव फलकावरत्या 23 धावा, 2 गडी बाद 23. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर तयार आहे. ओ वजनदार फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल जाताना दिसतोय. एका बाजूला बघितलं आपण उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईक इनकडे आहे दीपेश आणि नॉन स्ट्राईक इनकडे मिस्टर खुनाल. धावसंख्या 23. 3 चेंडू टाकून झालेत. दबाव वाढवायचा असेल तर निर्धाव चेंडूच टाकावे लागतील. हो निश्चितच. पण इथपर्यंत बघूया कुणाल नावाचं वादळी खेळी करणारा फलंदाज नॉन स्ट्राईकला. इथे बघूया कशा पद्धतीने खेळतोय. ओहो खो जबरदस्त गोलंदाजी बघायला. यष्टीरक्षण खराब झालं. स्ट्राईक बदललं गेलं. पंच म्हणतात दिस इज अ बाईस बॉल. अशा वेळेस यष्टीरक्षकाचं काम आहे चेंडू निर्धाव टाकण्याचं, कारण तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे आणि एक मोठा बॅटरला स्ट्राईक येणे हे थोडंसं घातक तुम्हाला बघायला मिळेल. पण या गोलंदाजाचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीने 3 चेंडू हाताळले. परंतु कालपासून काय चांगलं जबरदस्त यष्टीरक्षण राहिलंय संतोष रोहित या खेळाडूचं. यष्टीरक्षक फलंदाज आहे गुजरात येथून हा खेळाडू इथे खेळण्याकरता आलाय आणि निवडक 20 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आणि हे सुद्धा त्यांचं भाग्य आहे की इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते खेळतायत. हो निश्चितच 20 लोकांना घेतला गेला. बघूया आता बाकी हा गोलंदाज ज्याने जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये टाकलेत. राईट मोर्देकडे मारा करतात. कुणाल मोतीरावचा खेळ समोर बघायला मिळतो. हो चांगला पूल झाला. इथे झेल षटकाला बघायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जातो. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. जबरदस्त मॅन इन फॉर्म तुम्हाला बॅटर बघायला मिळालाय. 13 चेंडूंमध्ये आता जिंकण्याकरता पाहिजेत 12. 13 बॉल 12 धावांची आवश्यकता. धावसंख्या धावफलकावर 30. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. काय विस्फोटक रूप धारण केलंय. 2 अर्धशतक आणि आता सुद्धा चांगली विजयी घोडदौड. अंतिम क्षणी चुकलाय हुकलाय बॅटर. व्हाईट बॉलचा इशारा पंच किरण केने सरांचा. डाऊन द लेग चेंडू होता. 1+1 या 2 धाव मिळतील. 2 अतिरिक्त धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 32 वर. स्कोअर मोजून 32. अजून एक बॉल शिल्लक आहे इथे. आणि निश्चितच संदीपजी आपण म्हणा आपली स्तुती केली, सगळ्या बॅटरची केली, सगळ्या गोलंदाजी केली, आयोजकांची केली, पंचांची स्तुती देखील करायला पाहिजे आणि योग्य निर्णय देणारी चांगली चाणक्य पंचगिरी इथे तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला पंच किरण केणे, तारापूर यतीश तामोरे, हार्दिक तामोरे दोन्ही चिंचणीचे हे पंच तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त क्वालिटी पंचगिरी बघायला मिळेल. ओहो काय जबरदस्त आउटड्राईव्ह केलाय. डीप लॉंग ऑफ च्या रिझनला 1 धाव तो बघायला मिळते. दुसरी धाव पूर्ण होईल का. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. सुसाट वेगाने पलटाना धाक करून जाणार राजधानी एसपी जणू काय येते कसं पाहताना. सुपर रनिंग बिटवीन. नुसतं षटकार चौकार मारत नाहीयेत ते. एकेरी दुहेरी धावा मिळतात त्या देखील पूर्ण करते काम. तर 3 षटकं आणि फलका धावसंख्या लागला 34. आता हव्यात त्याचे 12 चेंडू आणि 8 धावा. डीजे चौतीस धाबा धावपळकावर चालत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धाबांची गरज आहे. मी तुषार सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या. एका बाजूला आपण बघितलं की डॉक्टर हेमंत सावरा सर या ठिकाणी दाखल झालेत आणि यंदाच जानेवारी महिन्यामध्ये 26 जानेवारी 2026 रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील मलवंडे गावातील नामवंत व्यक्तिमत्व तारपा वादक आदरणीय बिकल्या लाडका दिंडा साहेबांना
पद्मश्री पुरस्कार मिळाला. आपल्या भारत देशातील चौथा असा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तो क्षण आपल्या पालघर जिल्ह्याकरता फार महत्त्वाचा होता, कारण त्यांची व्यथा जर आपण बघितलं तर 10 ते 12 वर्षाच्या असताना ते गुरं चारण्याचं काम करायचं आणि तिथे ती कला त्यांनी अवगत केली. 150 वर्षाची परंपरा ही तारपा वादनाची, परंतु त्याचा दखल आता घेतली गेली आणि हा पुरस्कार आपण बघितला बिकल्या लाडका धिंडा साहेबांना मिळाला पद्मश्री पुरस्कार. म्हणूनच याबद्दल सुद्धा मला वाटतं की आयोजक कमिटी मेंबर्स काहीतरी प्रश्न करतीलच, कारण आपल्या पालघरचा सन्मान झालाय जणू काही हा. निश्चितच पालघरचा सन्मान आहे खरा म्हणजे आदिवासी बांधवाचा आणि आदिवासी बांधवाचा नसतो तेव्हा आम्हा सर्वांचा आहे, हा प्रत्येकाला अभिमान असला. पुण्याचे रायटा ओ रिस्वीजिट खेळलेत, जबरदस्त चेंडू निघून जातोय का फाईल एकच्या रिझनला 4 धावा, खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. जणू काही या खेळाडूला प्रत्येक चेंडू फुटबॉल सारखा दिसतो की काय, अशा पद्धतीचं जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आणि या वर्षीच्या 10व्या पर्वामध्ये फक्त एका फलंदाजाचं नाव घेतलं जाईल, तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल कृणाल मोहिते, डावखुरा फलंदाज, एडवण संघाचा आयकॉन खेळाडू, तारापूर गावचा खेळाडू, हे तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या झाली ती 38. 38 धावा आहेत. अर्थातच 4 धावांची गरज आहे आणि मला असं वाटतं की आता चॅम्पियन हे गीत तयार ठेवायला पाहिजे. हो, स्वीप करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय की नाही ते आपण बघणार आहोत. तर तो संपर्क झालाय, एक धाव मिळाली बॅटरच्या खात्यामध्ये, एक धाव जाते. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे यावेळेला 39. फक्त आणि फक्त 3 धावा या मॅचला जिंकण्याकरता पाहिजेत. निश्चित इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर सुवर्ण अक्षराने 10वं पर्व RPLचं लिहिलं जाईल, कोण विजेता या 2-3 चेंडूमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण डहाणू संघाचं देखील मनापासून मी करील. जेएमबी डहाणू संघाचं ज्याने ज्या स्पर्धेमध्ये सर्वोच्च खेळ केला, इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. सुरव्याच्या बॅटवर चेंडू निघून डीप मध्ये 1 धाव 2 धाव, इथे क्षेत्ररक्षण होईल का, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय तिकडे. तयार आहेत, सेलिब्रेशन साठी तयार आहेत. कुणाल वनमाळी आणि त्यांची टीम तयार आहे. हो, एकच धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या धावफलकावर 40. 2 धावांची आवश्यकता आहे विनर बनण्याकरता. 10व्या पर्वावर आपलं नाव करण्याकरता बॅटिंग करणारी टीम तयार आहे. इथे चांगला बॉल इम्पॅक्ट कुठे पडलाय ते सुद्धा आपण बघणार आहोत. लेग बाईचा इशारा म्हणजेच इम्पॅक्ट जर आपण बघितला तर अर्थातच बाहेर होता एस्टनच्या, त्यामुळेच इथे लेग बाईचा इशारा. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे ती 41. 41 म्हणजे स्कोर इज लेवल. एका धावाची आवश्यकता विजयासाठी. बघूया समोर फलंदाज आहेत तुम्हाला बघा, दीपेश सूर्य पाहायला मिळतं. बघा विनिंग शॉट आहे की झेल आहे, इथे काही सोडणार नाही. 2-2 खेळ चेंडूच्या पाठीमागे जातात आणि इथे गडी बाद झालाय आणि अशा पद्धतीने मॅच अजून देखील लांबवली गेलाय. कारण बघा शेवटी कॅचेस पकडायचे आणि एक वेगळं असतं की बघा तू मला चौकार मारलाय, मला तुला आउट करायचं आहे. पण ज्या पद्धतीने कृणाल मोहिते खेळलाय ना, लढणाऱ्या राजाला, पाहणाऱ्या प्रजेला, उथळणाऱ्या सागराला, उडणाऱ्या विमानाला कोण रोखू शकत नाही ना, तसा कृणाल मोहितेला थांबवणारा एकही देखील गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाहीये. यस, नो डाऊट. 2 अर्धशतकं आणि ती सुद्धा मोक्याच्या वेळेला. आता सध्या तरी सचिनचे जे सुपुत्र आपण बघितलं, दैविक हा एकमात्र गोलंदाज होता ज्यांनी रोखलं कुणालला. यस, 5 डॉट चेंडू टाकले होते. यंग स्टार, अपकमिंग यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळेल. नवीन बॅटर गेलेत ते चेतन मोहिते. दोन्ही जोडगोळी तुम्हाला लाल दरवाजाची बघायला मिळते. आमच्या संत रोहिदासनगर तारापूर या भागातले दोनही मातबर खेळाडू बघायला मिळतात. तारापूर प्रीमियर लीग झाली ना, तिथे देखील चांगला खेळ त्याने दाखवलाय आणि खरोखरच मी कृणाल मोहितेचं मनापासून कौतुक करेल. आणि चेतनचं देखील कौतुक. आपण लेग ब्रेक गोल टाकलाय, बघूया विनिंग शॉट ते मारतात की काय पाहायला मिळते. ओ, आणि अशा पद्धतीने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनता तुम्हाला एडवनचा संघ बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, चांगली बॉलिंग. बिग बुल एडवन संघ यावर्षी ठरतो चॅम्पियन. विनंती असेल की आपली जी खुर्ची आहे ती घेऊन सर्वांनी मंचासमोर येऊन बसायचं आहे. आपले पाहुणे इथे आलेले आहेत. आपल्याला पारितोषिक वितरण कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात करायची आहे, त्यामुळे आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण